कशा आहात सगळे? झाला चहा पाणी सगळ्यांचा? तर भावांनो, छोटाच व्हिडिओ बनवते, जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवत, जेणेकरून तुम्ही पण ऐकायला तुम्हाला बोर नाही झालं पाहिजे, म्हणून छोटाच व्हिडिओ बनवते. तुम्हाला सांगू, हे जे मी भूतकाळातले माझे व्हिडिओ बनवते ना, तर माझे मुलं असे म्हणतात की मम्मी, आम्ही तुझे व्हिडिओ कधीतरी ऐकवतो ना, तर आम्हाला बरोबर नाही वाटत गं. मुलं म्हणतात, तुला बनवू नको असं नाही म्हणत, पण बरोबर नाही वाटत. काही गोष्टी तू आम्हाला सांगितल्या नाहीत आणि तू सोशल मीडियावरती सांगते, तर ते आम्ही कधीतरी ऐकतो, तर बरोबर नाही वाटत आम्हाला. खरंच मी ना, माझ्या काही भूतकाळातल्या गोष्टी घडलेल्या ना, जास्त मुलांना कधी सांगितल्या नाहीत. आता ह्या व्हिडिओद्वारा मुलं माझे ऐकत आहेत. कधी कधी बघतात ना, त्यांना वेळ असेल ना, तर कधी कधी ऐकत आहेत ना, तर मुलांना थोडंसं कुठंतरी दुःख लागत. आम्हाला का सांगत नाही मम्मी, म्हणतात तो एवढं तुझ्या आयुष्यात घडलं, तू सांगते म्हणजे असं कधी बसली तर सांगते तू, पण असं डिटेलपणे तू आम्हाला कधी असं सांगितलं नाही काय. आणि खरंच मुलांना असं सामनासामनी बसून असं असं सांगितलं नाही त्यांना कधी मी, आणि सांगत नाही. ते ऐकत आहेत असं, आणि त्यांना खराब वाटतं. ते बनवू नको असं म्हणत नाही तर, पण मुलं म्हणतात माझे, खराब वाटतं मम्मी हे ऐकून आम्हाला. आणि ही व्हिडिओ तू बनवते ना, आणि आम्ही ऐकतो, तर हे जर ऐकलं ना, तर आमच्या पण डोळ्यात पाणी येतं, आम्हाला खराब वाटतं. आणि मग तुझं म्हणजे तू जे बनवते ना, ते ऐकून मनाला दुःख लागतं ना, असं वाटतं की मम्मीला कधीच दुखवू नये, मम्मीला कधी वाईट बोलू नये, आमच्या तोंडातून शब्द निघू नये. आणि तुला आता इथनं पुढं आम्ही ना कधीच वाईट बोलणार नाही, तर कधी उलटं बोलणार नाही, तर असे बोलतच नाही, तर पण बोलत होते, कधीच आम्ही तुला उलटं बोलणार नाही. तू एवढा त्रास काढला आहे आणि अजूनच त्रासच काढते, ती अजूनच कष्ट करते, पण तुझ्या चेहऱ्यावरती कधी असं वाटत नाही आहे की तू तुला टेन्शन आहे, की तू अशा दुःखातून बाहेर पडली. हे असं तुझ्या चेहऱ्यावर कधी दिसू देत नाही, म्हणते तर पोरं. काय दिसू द्यायचं मला सांगा ना, काय सांगत राहायचं पोरांना? सुख दुःख हे लेकरांना सांगायची गोष्ट आहे का? पण ते पोरं काय करतात, व्हिडिओ ऐकत येतात. तेव्हा रात्री मला पोरं पसंत बोलत होते, तू नको टेन्शन घेत जाऊ मम्मी कोणत्या गोष्टीचं, आम्ही आहेत ना, सांगत होते. पोरं बसले होते, मी ऐकत होते, बरं वाटलं त्यांचं ते ऐकून. एक मनाला कुठंतरी ना समाधान वाटलं की ते एक आता जे आहे ते बरं आहे. पण बोलत होते, आमच्याकडून जेवढं तुला न दुखवण्याचं कारण म्हणजे आम्ही असं कधी तुला ना दुखवणार नाहीत, असं आमच्या मनात कधी येऊ नाही की तुला दुखवण्यासारखे शब्द निघू नाहीत आमच्या तोंडातून, मुलं बोलत होते. मनाला जरा बरं वाटलं हे व्हिडिओ ऐकून त्यांनी. खरं सांगू का, आपण ना त्रास काढलाय, तो त्रास मला असं वाटतं मी समोर आणला, ते मुलांनी ऐकलं ना, ते बरं झालं उलटं माझ्या हिशोबाने, असं मला वाटतं. हे व्हिडिओ टाकते ना, तेव्हापासून ना मुलं ना एवढं जीव लावते, तर एवढं छानपैकी बोलत आहेत. मी उलटी बोलू, त्यांना हाणव मारू, असं एक शब्द पण उलटा बोलत नाहीत. नाही, ते म्हणतात मम्मी आधीच दुखवलेली, मम्मी अशी व्हिडिओ टाकते ना, तर मम्मी खोटं बोलणार नाही कधी, असं पोरांना वाटतं माझ्या. आणि एवढं छानपैकी बोलतात मला, ते मी किती बडबड करू त्यांना, किती काही म्हणू, चुपचाप ऐकत आहेत. हसत मी बडबड करायला लागले, जास्त बोलायला लागले ना, शांतपणे बाहेर निघून जाणार. असं पोरांचं म्हणजे असं सांगते ते, तर मी तुम्हाला सांगते बरोबर आहे. काही पोरांच्या ध्यानात राहतं. आणि पोरांना का सांगत नव्हते मी की ह्यांना कुठंतरी दुःख लागन, ह्यांना टेन्शन येईन की आमच्या मम्मीने असं, मग समोरच्या कोणाकडून टेन्शन झालं, कोणापासून माझ्या मम्मीला टेन्शन झालं, कुठं गोष्ट खटकल्या गेली, त्या व्यक्तीची नफरत करते ना, असं वाटायचं. पण आता म्हटलं जाऊ दे, बनवत राहायचं व्हिडिओ. आज ना उद्या पोरांना माहीत पडणारच, आज ना उद्या सत्य सामने येणारच. आपण काय वाईट तर कुठं बोलत होतो? कोणाला बाहेरच्या माणसाला माझ्या वाईट तर बोलत नाही आहे, की ते कोणाला असं म्हणत पण नाही तुमच्यामुळं त्रास झाला, तुमच्यामुळं असं झालं, ह्या भाषेत तर कधी बोलत नाही त्यांना. मी माझे व्हिडिओ बनवत राहते, आणि तेच मुलांनी ऐकलं तर त्यांच्या मनाला एवढं दुःख लागतं आहे ते व्हिडिओ बनवून, असं वाटतं नाही एक टायमाला असे व्हिडिओ बनवणं बंद करावं.
पण एक वर्ष वाटतं आहे बरोबर त्यांना कळतं आहे पण की आपल्या मम्मीने किती त्रास काढला, किती त्रासातून बाहेर पडलेले आणि अजून पण मम्मीच्या डोक्याला किती टेन्शन आहे हे त्यांना समजतं आहे तरी, आणि समजलं पण पाहिजे. नाही तर आताची मुलं कशी आहेत माहिती आहे ना, आपलं स्वतःच बघायचं फक्त, बायका आल्या त्यांच्यामध्ये गुंगवायचं. त्यांना गरज नसते आताच्या पोरांना, जास्त जरूरत नाही. असे 10तून 1 मुलं येतात की आईबापाची किंमत करतात. नाही तर काय मुलांचं कसं लग्न झालं की ते त्यांचे आईवडील त्यांचे असं जाण म्हणजे पहिल्यासारखं राहिलं नाही आता. आईवडील कोण, बहिणी भावंडं कोण, नातेवाईक कोण, असं राहिलं नाही आता पहिल्यासारखं. पहिलं होतं ते असं असतं, माणसाला परिस्थिती बदलायला होती. खरं आहे का नाही? त्याच्यासाठी ना ते मस्त म्हणते तर वाईट वाटतं, बनवू नको असं म्हणत नाही तर पण बनवीत राहायचं. ते व्हिडिओ ऐकून त्यांच्या डोक्यात एवढा फरक पडला आहे ना, एवढं ते छानपैकी माझ्या संग बोलते. तर पहिले पण बोलत होते असं नाही, पण ऐकतात. आपण जे सांगावं ना ते ऐकत राहतात. म्हणजे त्यांना माझ्या ही शब्दाची एक वाईट वाटतं. आणि त्यांना समजतं आहे ना, हा आपल्याला खरंच आपल्या मम्मीला कोणी नाही, तरी मम्मी आपल्याला कधी दुःख देत नाही, कधी कमी पडू देत नाही. तुम्हाला सांगू का, आज मालक कामावर नाहीत आमचे, किती वर्ष झालं माझा नवरा कामावर नाही आहे, घरीच आहेत. नवऱ्याला सांभाळायचं, त्यांचं दवाखाना बघायचा, घर भाडं बघायचं, ही सगळ्या गोष्टी ह्या हँडल करायच्या, सगळं बघायचं. मी किती कष्ट करते तुम्हाला माहिती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या हाताला दम नसतं, तरी पण माझ्या मनाला दुःख लागलेलं, मी थकलेली हे मुलांना सांगत नाही कधी. हसत राहायचं, धिंगामस्ती करत राहायचं घरामध्ये, त्यांना कळलं नाही पाहिजे असं, अशी राहते. आणि मग त्यांना वाईट वाटतं ना हे व्हिडिओ ऐकून की मम्मीच्या डोक्याला एवढा ताण आहे तरी माझी मम्मी हसतच राहते, मम्मी काही बोलतच नाही, कधी सांगतच नाही, असं वाटतं मुलांना. मग आणि खरंच नाही सांगत. मला त्रास झालेला, पैशा पाण्याचे टेन्शन झालेलं, पैशा पाण्याचे टेन्शन तर होतच नाही, तरी मी मुलांच्या कानावर घालीत नाही कधी. तुम्ही तुमचे, मी माझे. कामाला जाते तर काय द्यायचे ते देते तर चालत राहायचं. जास्त दुखवायला आवडत नाही कोणाला, कारण की मी का दुखवीत नाही कोणाला, नवऱ्याला नाही दुखवीत, मुलांना नाही दुखवत आणि कोणालाच नाही दुखवत. का नाही दुखवत? कारण की पहिल्यापासून मी दुःखच झेललेलं आहे. हे दिवस माझे दुःखातच आलेले आहेत पहिल्यापासून. मला नाही वाटत की माझे कधी येते चांगले दिवस, पण टाईम असं आपण तसे तोंडाने म्हणून नाही की येणार नाही, तर चांगले दिवस येतेनच, पण थोडा वेळ लागतो. आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, पण लगेच होत नाहीत. त्या गोष्टीला वेळ लागतो आणि दम धरणं गरजेचं असतं. पण तुम्हाला सांगू, एखाद्याच्या आयुष्यात टेन्शन म्हणले ना, शेवटपर्यंत मला त्याच्या आयुष्यात टेन्शन असतात. कष्ट म्हणलं ना, शेवटपर्यंत कष्ट त्यांच्या आयुष्यात. असं कोणाचं नशीबच असं असतं. पण तरी पण ना, मी हार मानत नाही. कसल्याच गोष्टीला हार मानलेली नाही मी. लय उन्हाळे पावसाळे बघितल्यात, मी कसल्या गोष्टीला हार नाही मानली. हे ना संसार आहे, हे जीवन आहे, हे जगत राहायचं, करीत राहायचं. जे काय अजून काय उभं राहणार आहे उठून प्रश्न पुढं, काय वाईट वेळ येणार आहे ते बघत राहायचं आणि लढत राहायचं. मी हार मानणाऱ्यातली बाई नाही आहे. माझा स्वभाव तसा नाहीच आहे. मला कष्ट करायची लय आवड आहे आणि कष्ट करते, पण आवडच नाही, केल्याशिवाय मार्गच नाही. तुम्हाला सांगते तसं माझा नवरा पहिला कामाला जात होते ते, पण आता ते तब्येतीच्या ह्याने झाले, ते जरा शांत झाले. तर ह्या गोष्टी कोणाला सांगून काय उपयोग आहे का? आपल्या घरातल्या 12-15 लोकांना सांगून उपयोग आहे का काय? मग काय सांगायचं, आपलं भूतकाळातलं सांगत राहायचं. घरातल्या गोष्टी लोकांना सांगून लोक निवारण करतात का? हसत राहते लोक. त्यासाठी जे आहे ना ते बरं आहे. आणि मी जसे व्हिडिओ बनवते ना ते बरे आहेत. कोणी बघू नाही बघू, आज ना उद्या चालत असतं चॅनल माझं, पण नाही असं नाही. सत्याचा न्याय कधी पण लागतो, बरोबर आहे ना, हे तुम्हाला पण माहिती आहे. जेवढा त्रास काढलाय ना तेवढे चांगले दिवस येते, पण काहीतरी वेळ काळ असेल त्या दिवसाला, आणि नक्की येते चांगले दिवस. त्या दिवसाची वाट बघत राहायचं. माझा स्वभाव असा आहे, चांगले दिवसाची वाट बघत राहायचं. आणि चांगले दिवस कष्ट केले तर चांगले दिवस येते ना, हे पण बरोबर आहे ना. फुकट येत नाही तर चांगले दिवस.
जेव्हा कष्ट करू ना तेव्हा चांगले दिवस येतात, बरोबर.